खरं म्हणजे एक कॅबिनेट तात्काळ फार लवाजमा न घेता त्यांनी जिथे प्रत्यक्ष पूर परिस्थिती आहे तिकडे घ्यायला हरकत नव्हती. लवाजमा न घेता थाट माट न करता संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल व्यवस्था होऊ शकली असती. म्हणजे कॅबिनेटला काय परिस्थिती आहे त्यांना समजलं असतं. जिल्ह्यातले प्रमुख लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असतात. पण मुख्यमंत्री दिल्लीला गेले. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अहवाल पाठवा. अहवाल गेला की नाही माहीत नाही. आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होईल. निकष आहेत ते बदलले जात नाही. अशा प्रकारे पूर परिस्थितीशी किंवा नैसर्गिक संकटाशी सामना केला जात नाही. मुख्यमंत्री मला वाटतं 1-2 दिवस त्या भागामध्ये होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. नियम आणि कायद्यावर बोट दाखवून काय लावून काम करू नका. पण तसं होत नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे. हा दुष्काळच आहे. तो ओला आहे की सुका आम्हाला माहीत नाही. जेव्हा शेतकऱ्यांचं उभं पीक शेत जमिनीसह नष्ट होतं आणि पुढले 3-4 वर्ष ते कोणतेही पीक घेऊ शकत नाही अशा स्थितीत जमीन होते, तेव्हा तो दुष्काळ आहे. दुष्काळाचे निकष लावायला हवे. दुसरं म्हणजे शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे. 5-10 हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरदारं वाहून गेलेली आहेत, संसार वाहून गेले, त्यांना तातडीची 5-10 हजाराची मदत ही थट्टा आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे ती त्यांच्या वाहून गेलेल्या शेतजमिनीवर हेक्टरी 50,000 रुपये आणि त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी त्यांना ती मदत लागेल. ती देण्याची तयारी मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा नेतृत्वाची दिसत नाही.